राम राम. चैत्राची चाहूल तर वाटली डाळ तर करायलाच हवी. त्यासाठी 1 वाटी हरभरा डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालून रात्रभर भिजत घालू किंवा 4 ते 5 तास घातली तरी चालेल. डाळ पाहू मस्त फुलली आहे. डाळ रोळीवर किंवा चाळणीवर घेऊन निथळून घेऊ. मिक्सरमधून काढून घेऊ. डाळीला फोडणी देण्यापूर्वी जिरे व 2 ते 3 मिरच्या कुटून घेऊ. आता डाळीला फोडणी देऊ. त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूया तेल. तेल तापलं आहे. मोहरी घालू. मोहरी तडतडली आहे. हिंग घालू. आता यामध्ये आपण तयार मिरचीची पेस्ट घालून कढीपत्ता घालून 1 मिनिट परतून घेऊ. हळद घालू. तिखट घालू. वाटलेली डाळ घालून मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम लो. चवीपुरतं मीठ व थोडीशी साखर घालून एकत्र करून 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घेऊ. आपल्याला दर 2 मिनिटांनी चाळ द्यायचा आहे, नाहीतर डाळ खाली लागून करपू शकते. 5 ते 6 मिनिटं झालेले आहे. डाळ पाहू. मस्त किसलेलं खोबरं घालून धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे तयार झाली आपली मस्त चैत्र गौरीसाठी वाटलेली डाळ. तुम्ही नक्की करून बघा.